सुप्रभात मंडळी, मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. काल त्यातला जो आपण लेख वाचायला सुरुवात केली त्याचं शीर्षक आहे थेंब थेंब सांगतो. तर बघूया विद्याताई पुढे कुठच्या थेंबाबद्दल आज बोलणार आहेत. पावसाच्या थेंबाचं आणि मानवाचं अतूट नातं आहे. ग्रीष्माच्या काहिलीने त्रासलेल्या मनाला नुसते ढग दिसले तरी बरं वाटतं. थेंब टपटपू लागले की पाऊस आला, वारा आला, पान लागले नाचू, थेंब टपोरे गोरे गोरे भरभर गारा वेचू असं म्हणत मुलं गारा वेचू लागतात. पाऊस येतो, देह मनाला ओले चिंब करतो. टपटपटाने थेंब, सतेज पानफुलं, रस्त्यावरून वाहणारे ओघळ, सुखावणारा मृदगंध, सारं काही भारून टाकणारं अद्भुत असं वाटतं. खरंच पाऊस किमयागार आहे. लहान मुलं पावसात नाचत येरे येरे पावसा म्हणत पावसाला पैशाची लालूच दाखवतात. तरुण तरुणी सागरकिनारी चिंब पावसाची मजा लोटतात. तर म्हातारे आजोबाची खिडकीतून हात बाहेर काढून पावसाचे गार थेंब हातावर झेलतात आणि एकमेकांकडे पाहतात. त्या दृष्टिक्षेपात त्यांच्या आयुष्यातले सारे पावसाळे सामावलेले असतात. माणसाला हवा असतो आषाढातला जीवनदायी पाण्याचा थेंब, पण स्वाती नक्षत्रात जर पावसाचा थेंब शिंपल्यात पडला तर नैसर्गिक सुंदर असा पाणीदार मोती तयार होतो. म्हणूनच तर पडतील स्वाती तर पिकतील मोती अशी म्हण आहे. माणसाच्या जीवनाची सुरुवातच थेंबापासून होते. तो असतो आईच्या दुधाचा थेंब. नवजात बालक भुकेनं व्याकुळ होतं तेव्हा आई त्याला उराशी धरते आणि त्याच्या मुखात पहिला जीवनदायी थेंब पडतो. त्या थेंबात माया, प्रेम, चैतन्य सारं काही भरलेलं असतं. आता संशोधनाने आईच्या दुधाचं महत्त्व सिद्ध केलं आहे, पण भारतीय संस्कृतीत अगदी प्राचीन काळापासून आईच्या दुधाला अमृताचा मान दिला आहे. प्रेम आणि पान्हा यांचा खूप जवळचा संबंध असतो. प्रेम असेल तर पान्हा फुटेल या म्हणीतूनच तो अधिक स्पष्ट होतो. माणसाच्या जीवनाची सुरुवात आईच्या दुधाच्या थेंबाने आणि अंतःकरण गंगोदकाच्या थेंबाने होतं. या दोन घटनांमध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग येतात. सुखाच्या वेळी डोळ्यातून आनंदाश्रू आणि दुःखाच्या वेळी डोळ्यातूनच ओघळतात ते दुःखाश्रू. दोन्ही भावनांना तेच व्यक्त करतात. मेरी कोमनं जेव्हा जागतिक अजिंक्यपद जिंकलं तेव्हा तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते अश्रू तिच्या जिद्दीची, पराक्रमाची जणू कथा सांगत होते. राष्ट्रपतीकडून पुरस्कार घेत असताना पद्मश्री जेव्हा मिळाली त्यावेळेला सचिन तेंडुलकरच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळले. पण त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांचं निधन झालं तेव्हा त्याच डोळ्यातून दुःखाश्रू ओघळले. अश्रू तेच, भावना मात्र भिन्न भिन्न. आपल्या रोजच्या जीवनातही हा थेंब डोकावत असतोच. उठल्या उठल्या चहाचा कप समोर येतो. चहा पिणारा म्हणतो, चहा जरा लालसर दिसतोय, थेंबर दूध घाला. त्याचा अर्थ खरोखर थेंबर असा घ्यायचा नसतो, तर चहा जरा गुलाबी होईपर्यंत दूध घालायचं हा अर्थ अनुभवाने शिकावा लागतो. आता आपण स्वयंपाकघरात जाऊया. अहो, काही पदार्थ तर थेंबाशिवाय अशक्यच. उदाहरणार्थ रव्याचे पाकातले लाडू, पाकातल्या पुऱ्या, पाकातल्या जिलब्या. सुधारस मला वाटतं हल्ली हा पदार्थ कोणाला माहीतच नसावा. या सर्व पदार्थात थेंबाची करामत आपल्याला दिसून येते. आज फक्त रव्याचे लाडू बघून किचन किंग्स सारखी कृती वगैरे सांगत नाही, फक्त थेंबाचं महत्त्व सांगू. तर रवा तुपावर छान भाजून घ्यायचा,
साखर पाणी मोजून त्याचा पाक करायचा. लाडू खुसखुशीत हवे असतील तर एकतारी पाक करावा लागतो. इथे थेंबाची मदत लागते. पाकाचा थेंब ताटलीवर घ्यायचा, बोटाच्या चिमटीत धरून तो जरा ओढायचा. 2 बोटांमध्ये एक बारीकशी पाकाची तार दिसते, तो एकतारी पाक. चिमटीत 2 तारा आल्या तर तो 2 तारी पाक. आणि वाटीतल्या पाण्यात तो थेंब टाकल्यावर जसाच्या तसा राहिला तर तो पक्का पाक. हे सारे अनुभवी स्त्रियांना सांगायची गरज नाही, त्यांना हे पाठच असतं. तर तो एकतारी पाक जमला तरच लाडू खुसखुशीत होतात, नाहीतर लाडू उवळले जात नाहीत किंवा मग फुटतात. एकूण काय तर तो थेंब आणि तो पाक यावर लाडवाचं भवितव्य अवलंबून असतं. आणि तुमचंही. अलीकडे मुलींना हे पाक प्रकरण काही माहितीच नसतं, कारण दुकानातून तयार लाडूच मिळतात. आणि पुरुषांना म्हणजे पुरुष स्वयंपाकी जे असतात त्यांना सोडून याचा ठाव ठिकाणा कोणाला नसतोच. त्यांना फक्त लाडू खायचे एवढंच माहीत असतं. पण अशा अनेक कृती आहेत तिथे साखरेचा आणि गुळाचा पाक लागतो आणि थेंबाशी जमवून घ्यावं लागतं. कितीतरी पदार्थात थेंबांची मदत घ्यावीच लागते. केक करायचा आहे, व्हॅनिलाचे 4च थेंब घाल, जास्त नको, उग्रवास येईल. नाहीतर असं मैत्रीण सांगते. खीर दुधी हलवा केला तर वेलचीच्या अर्काचे 4 थेंब पुरेत. कणिक मळायला हातावर तेलाचे 2 थेंब पुरतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काटकसरीचा पुंजी जमवण्याचा मूलमंत्र या थेंबाने दिला आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीतून. आता हे मधाचं पोळं बघा, हे भरलं की मध गळतो. हा मध अतिशय औषधी असतो, पण मधाची शुद्धता त्याच्या थेंबावरूनच करता येते. पाण्याच्या ग्लासमध्ये मधाचा थेंब टाकला आणि तो न पसरता सरळ तळाला जाऊन बसला तर तो शुद्ध मध. म्हणजे स्वतःच्या शुद्धतेची स्वतःच खात्री देणारं हे जगावेगळं उदाहरण आहे. धार्मिक क्षेत्रातही थेंब आपलं महत्त्व टिकवून आहे. एका पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून निघालेल्या अमृतकुंभावरून देव आणि दानवात युद्ध झालं. त्यावेळी अमृताचे 4 थेंब भूमीवर हरिद्वार, उज्जैन, नाशिक आणि प्रयाग या 4 ठिकाणी पडले. म्हणून ही स्थाने अतिपवित्र मानली गेली. तिथे कुंभमेळा भरतो. इस्पितळात जखमी व्यक्तीला वाचवण्यासाठी जवळच स्टँडवर रक्ताची बाटली ठेवलेली असते. त्या बाटलीतून पडणारा प्रत्येक रक्ताचा थेंब त्या आजारी व्यक्तीला जीवनदान देत असतो. पण विषाचा थेंब मात्र जीव घेतो. दोन्ही थेंबच, पण दोघांची कार्य मात्र परस्पर विरुद्ध. एक जीवन देणारा तर एक जीवन घेणारा. यातील चांगलं काय वाईट काय याचा निर्णय घेण्याचा सुज्ञपणा मला वाटतं प्रत्येकाकडे आहे. अरे, औषधाचे थेंब विसरलेच की मी. कान, नाक, डोळे हे अवयव तर या थेंबांनी काबीज केलेच आहेत. त्याचे थेंब म्हणजे ड्रॉप्स सगळीकडे छोट्या बाटल्यातून मिळतात. कधी कधी मान दुखते, त्यावर वेदनाशामक तेल मिळतं. त्याचे 2 थेंब लावायचे. बाटलीची व्यवस्था अशी केलेली आहे की तिचं अर्धं टोपण उघडलं की मग त्यात असलेल्या नळीतून नेमके 2-3 थेंब पडतात. ते मानेला लावायचे. कंबर, पाय दुखण्यावर ते लावायचे. म्हणजे थोडा वेळ वेदनामुक्तीचा आनंद मिळतो. सौंदर्य प्रसाधनांचीही तेलं असतात. परवा एका मैत्रिणीने मला एक छोटी बाटली भेट म्हणून दिली. आंघोळीच्या पाण्यात 2 थेंब टाक, छान चंदनासारखा सुगंध येईल. सणावारी हळदी कुंकवाला 2 थेंब अत्तर आपण हाताला लावतो. त्याचा सुगंध कितीतरी वेळ दरवळत राहतो. तरीही मी काही थेंबाच्या शोधात आहे. कायमची वेदनामुक्ती देणारे थेंब, दुःखमुक्तीचे थेंब, गरिबी हटावचे थेंब.
अहो, हे थेंब मिळाले तर केवढी मोठी बाजारपेठ हाती येईल, कारण साऱ्या जगाला याची गरज आहे. सध्या तरी मला एका थेंबाची जास्ती गरज आहे. मनःशांतीचा थेंब मिळेल का हो कुठे? मंडळी, खरंच विद्याताई त्यांच्या कल्पक शक्तीचे म्हणजे अगदी किती मी वर्णन करू तेवढं कमीच आहे. छोट्या गोष्टी रोजच्या आपल्या वापरात असलेल्या आपण नेहमी त्यांच्याबद्दल बोलत असतो. कुठे वेणी असो, कुठे थेंब असो, किंवा कंगवा असो, फणी असो, अशा ज्या गोष्टी आहेत, पण त्याच्याबद्दल त्या इतक्या छान माहिती देत आहेत. धन्यवाद विद्याताई, खूप खूप धन्यवाद. मंडळी, मी नीलिमा पटवर्धन आता आपली रजा घेते. उद्या विद्याताईंच्याच नवीन एखाद्या लेखासह आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.